गुढीपाडवा 2026 गुढी उभारण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त. ही वस्तू विसरू नका गुढीची पूजा करताना. पूजा अपूर्ण राहील त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारून आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढीपाडवा 2026 गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे व गुढी उभारण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य व गुढीची पूजा कशी करावी हे आता आपण पाहूयात. 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी आहे. या दिवशी गुरुवार आहे. या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा तिथीला येतो. हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवशी मानली जाते. गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. घरात सुख समृद्धी आणि विजय येण्यासाठी गुढी उभारली जाते. तसेच भगवान राम यांना विजय मिळाला म्हणून देखील गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त 2026 मध्ये गुढी नेहमी सूर्योदयानंतर आणि सकाळच्या शुभ वेळी उभारली जाते. शुभ वेळ काय आहे तर सकाळी 6:30 ते 10:30 पर्यंत गुढी उभारायची आहे. या वेळेत गुढी उभारल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते. वर्षभर सुख आणि यश मिळते असे मानले जाते. त्यामुळे सकाळीच गुढी उभारावी. गुढी उभारण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य. गुढी तयार करताना खाली वस्तू लागतात. पहिली आहे बांबूची काठी. गुढी उभारण्यासाठी लांब बांबूची काठी वापरतात. 2 नवीन रेशमी किंवा साडीचा कपडा बहुतेक वेळा पिवळा केशरी असा वापरतात. तिसरे आहे चांदीचा तांब्या, पितळेचा लोटा किंवा कलश तो उलटा ठेवून गुढीचा मुकुट तयार केला जातो. साखरेची गाठी ही गुढीला बांधली जाते आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच कडुलिंबाची पाने आरोग्य आणि आयुष्य वाढवण्यासाठी याचा उपयोग करतात. तसेच आंब्याची पाने लागतात. आनंद आणि शुभत्वाचे प्रतीक आहेत आंब्याची पाने. फुलांची माळ गुढीला सजवण्यासाठी वापरतात. तसेच हळद आणि कुंकू, अक्षता, फुले आणि हार तसेच रांगोळी काढून पूजा केली जाते. गुढी कशी उभारतात? सोपी पूजा पद्धत. गुढी उभारताना खाली पद्धत पाळली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून घर साफ करावे. सडा रांगोळी करावी. घराच्या उजव्या बाजूला किंवा खिडकी गॅलरीत गुढी उभारावी. गुढी नेहमी सरळ ठेवण्यापेक्षा थोडीशी तिरपी असावी. त्यावर फुलांचा हार, साखरेची गाठी आणि कडुलिंबाची पाने बांधावीत. वर उलटा कलश ठेवावा. गुढी उभी करून हळद कुंकू अक्षता व्हाव्यात व गुढीसमोर दिवा लावावा व गुढीची मनोभावे पूजा करावी. गुढीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. गुढी पाडव्याचा मंत्र. गुढी उभारताना म्हणायचा मंत्र. गुढी उभारताना हा मंत्र म्हणतात. मंत्र आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः, सर्वसिद्धिप्रदाय नमः, नववर्ष शुभारंभाय नमः. हा मंत्र गुढी उभारताना नक्की म्हणा. हा मंत्र म्हटल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. वर्षभर यश आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. गुढीला ब्रह्मध्वज असे म्हणतात. त्यामुळे गुढीची पूजा मनोभावे मनापासून करा. ह्या वस्तू विसरू नका. पूजा अपूर्ण राहते. गुढी उभारताना या वस्तू नक्की वापरा कारण याच दिवशी याचे खूप महत्त्व आहे. कडुलिंबाची पाने याचे या दिवशी खूप महत्त्व आहे. तसेच साखरेची गाठी या दिवशी गूळ आणि कडुलिंबाची पाने देखील खाल्ली जातात. तसेच आंब्याची पाने
फुलांची माळ, कलश याशिवाय गुढीची पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच नैवेद्यात तुम्ही पुरणाची पोळी नक्की करा, कारण या दिवशी पुरणाच्या पोळीला देखील विशेष महत्त्व आहे.